मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की अक्षय म्हणत असतो, बघितलं तुमच्यामुळे मला आत्याबरोबर एवढं खोटं बोलावं लागतंय. शशिकांत मुकादम म्हणत असतात की अरे ये काहीच फरक पडत नाही खोटं बोलल्याने. तू खोटं बोललास, पण बघितलंस ना इरावतीचा चेहरा कसा बघण्यासारखा झाला होता. तो असंच पाहिजे सध्या आपल्याला. त्याबरोबर अक्षय म्हणत असतो, हो तुम्हाला काय मज्जा येते का या सगळ्याची. त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, हो मग मज्जा येते म्हणजे मज्जा येतेच मला, आणि यायलाही हवी. बघ आता सगळं कसं आपल्याला हवं आहे तसं घडत जातं. अक्षय म्हणत असतो, काय आपल्याला हवं आहे तसं घडतं आहे, काय बोलताय तुम्ही, तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का. अहो हे एवढं खोटं बोलायचं म्हणजे बाबा, हे खोटं बोलून आपण गोत्यात येऊ. त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, नाही रे बाबा, असं काहीही होणार नाही आहे आणि आपण कोणत्याही अडचणीत वगैरे सुद्धा येणार नाही आहोत. समजलं का तुला. तू कधी बायकोशी खोटं बोलण्याचा अनुभव घेतला आहेस का. त्यावर अक्षय म्हणतो नाही. त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, मग अरे तुला बायकोशी खोटं बोलण्यात सुद्धा मजा असते, ही गोष्ट कधी कळलेलीच नाही आहे, त्यामुळे तुला असं वाटतंय. पण बायकोशी खोटं बोलणं ही सुद्धा एक वेगळी गंमत असते बघ, आणि आता आपण तीच करतोय असं तू समज. बस तू फक्त इतकंच लक्षात घे की रमाबरोबर खोटं बोलून तू काहीही चुकीचं करत नाही आहेस, तू फक्त थोडीशी गंमत करतोयस. समजलं का तुला. त्यावर अक्षय म्हणतो, थोडीशी गंमत, तुम्हाला सगळं हे सोपं वाटतंय तर. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणत असतात की अरे अक्षय, सोपं वाटतंय असं नाही, पण तू ना उगाचच्या उगाच फारच जास्त विचार करतोयस. इतका जास्त विचार करण्याची मुळात गरजच नाही आहे. तुला कळतंय का मला काय सांगायचं आहे ते. तू आता एक काम कर, एक शपथ घे. अक्षय म्हणतो, शपथ. शशिकांत मुकादम म्हणतात, हो शपथ, माझ्या मागून बोल. मी प्रेमासाठी धाडसाने खोटं बोलेन. बोल बोल, मी प्रेमासाठी. त्यावर अक्षय म्हणतो, मी प्रेमासाठी धाडसाने खोटं बोलेन, पण जर त्याने कोणाचं नुकसान होत नसेल तर. त्यावर मग शशिकांत मुकादम म्हणतात, आता तुम्ही शपथ घेतलीस ना, आता बघ पुढे सगळं कसं व्यवस्थित होतं आहे ते. आता तू काही काळजी करूच नकोस. आता बघ, आता ना उद्या गंमत येणार आहे. सगळ्यात जास्त कन्फ्यूज तर इरावती होणार आहे आणि रमासुद्धा, की स्वरा कोण आहे. अक्षयला तर टेन्शन आलेलं असतं की खरोखरी स्वरा कोण आहे. तर दुसऱ्या बाजूला साई हा रमाला विचारत असतो, रमा तुम्हाला खरंच अक्षयच्या आयुष्यात कोणीतरी मुलगी आहे असं वाटतंय. नाही म्हणजे हे जे काही त्याचे वडील म्हणाले किंवा तो म्हणाला ते सगळं खरं असेल का, असं काय वाटतं काय तुम्हाला. त्याबरोबर रमा म्हणत असते, तेच तर कळत नाही आहे ना साई. त्याबरोबर साई म्हणत असतो की रमा, आणि जर त्याच्या आयुष्यात एखादी मुलगी असेल तर त्यामध्ये वाईट वाटायची काय गरज आहे. तुम्ही तर खुश व्हायला पाहिजे, कारण म्हणजे तुम्ही एवढे दिवस मूव ऑन होण्याचा प्रयत्न करत होतात आणि आता फायनली ते सगळं काही घडतं आहे. त्याबरोबर रमा म्हणते, हो साई, मला ते सगळं मान्य आहे आणि मला ते सगळं कळतं सुद्धा, पण हे असं एका दिवसात मूव ऑन होणं हे मला नाही जमत आहे. नाही म्हणजे बघताय ना, मला मूव ऑन होण्यासाठी किती वेळ लागला, मला किती कष्ट घ्यावे लागले. मग मी जर असं एका दिवसात यांना मूव ऑन होताना बघत असेल तर मला वाईट वाटते. साई म्हणतो, काय. त्यावर रमा म्हणते, अहो म्हणजे बघा ना साई, एक साधासा विचार करा, मला मूव ऑन व्हायला किती वेळ लागला होता, आणि अचानक हे अक्षय किंवा अक्षयच्या घरचे जर असे पटकन मूव ऑन होत असतील तर मग ह्या गोष्टीचा मला त्रास होतो आहे. मला म्हणजे बघा, तुम्ही तुमच्या पद्धतीने विचार करा. एखाद्या व्यक्तीबरोबर आपण घालवलेल्या काही आठवणी असतात ज्या आपल्याला नाही विसरता येत. त्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते, खूप वेळ द्यावा लागतो या गोष्टी विसरवण्यासाठी, बरोबर. आणि अचानक सडनली समोरची व्यक्ती हे सगळं अचानक विसरली, हे जर आपल्याला दिसत असेल तर वाईट वाटेलच ना साई. मग तेच माझ्याही बाबतीत आता घडतं आहे. कळतं आहे का तुम्हाला. त्याबरोबर साई म्हणतो, हो अर्थात रमा, मला कळतं आहे सध्या तुम्हाला काय वाटतं आहे ते. तुम्ही चुकीच्या नाही आहात हे मला माहिती आहे. पण हे बघा रमा, आता मला तरी वाटत नाही की ही अशी कोणती तरी मुलगी अक्षयच्या आयुष्यात असेल. अक्षयचे बाबा जे काही बोललेत ना ते खोटंच आहे असं मला वाटते. मी बाबा कधीही अक्षयसारखा नाही वागू शकणार, कारण मला तुम्हाला हे असं मॅनिप्युलेट करणं नाही जमणार, कारण मला तुम्हाला त्रास होताना नाही बघायला आवडणार.
आपण एक काम करू, उद्या आपण नाही येत आहोत असं सांगू आणि तिथं जाऊ. त्याबरोबर रमा म्हणते, नाही नको साई, जर तिथे खरोखर स्वरा. त्याबरोबर साई म्हणतो, तेच तर, खरोखर स्वरा कोणी आहे का नाही हे आपल्याला तिथे जाऊनच कळेल ना. मग त्यावर रमा म्हणते, ठीक आहे साई, तुम्ही म्हणताय तसं. मग ते दोघंजण घरी येतात. रात्रीची रमा झोपते, पण रमाच्या डोळ्यांना डोळा लागत नसतो, कारण रमाला सतत अक्षयचा वाढदिवस आहे हे आठवत असतं आणि त्यामुळे रमा आता घड्याळाकडे बघत बसलेली असते. रमा विचार करते, रमा काय सुरू आहे तुझं? अक्षयला विश करायचं नाही आहे तुला, माहिती आहे ना? मग तरीही उगाचच्या उगाच का घड्याळाचे काटे बघत जागी आहेस? त्यावेळी तिला लगेचच शशिकांत मुकादमांचे शब्द आठवतात. नाही, तू विसरली असशील अक्षयचा वाढदिवस, पण काय आहे ना, स्वराच्या लक्षात असतो ना अक्षयचा वाढदिवस. त्यामुळे यावेळी स्वराने सगळं प्लॅन केलेलं आहे. स्वराने सगळं तिच्या पसंतीप्रमाणे ठरवलेलं आहे. आता स्वराने ठरवलं आहे म्हटल्यावर आम्हाला सगळ्यांना तर ऐकायला हवंच. सगळं तिने तिच्या पसंतीने करून घ्यायचं ठरवलं आहे. मेन्यूही तीच ठरवते आणि डेकोरेशनसुद्धा तीच करते. सगळं तिनेच केलं. त्याबरोबर रमा पुन्हा घड्याळाकडे बघते. रमा म्हणते, अरे मी पुन्हा घड्याळ बघते, आता बघतेच कसं बघेन. आणि मग रमा घड्याळ सरळ पाडून ठेवते आणि झोपून जाते. मग आता ती झोपून जाते खरी, आणि मग तिला लगेचच आठवतो तो म्हणजे जुना एक प्रसंग. तेव्हा अक्षय हा US ला गेलेला असतो. त्यावेळी रमा हिला अक्षयची सतत आठवण येतच असते, पण तिने रात्री 11:50चा अलार्म लावून ठेवलेला असतो. रमा आणि आई आजी त्यावेळी सोबत झोपलेले असतात आणि तेव्हा अचानक अलार्म वाजतो. अलार्मच्या आवाजाने आई आजी पटकन जाग्या होतात आणि विचारू लागतात, हे काय, हा अलार्म कसला वाजला? रमा, अगं आत्ताचे 11:50 झालेत, तू 11:50चा अलार्म का बरं लावलायस? त्यावेळी मग रमा म्हणाली होती, आई आजी, अहो असं काय करताय, आज यांचा वाढदिवस आहे ना, मग मला यांना वाढदिवसाचं विश करायचं आहे आणि ते सुद्धा सगळ्यात आधी, म्हणून मी लावला अलार्म. त्यावर आई आजी तिला म्हणाल्या होत्या, रमा अगं तू वेडी आहेस का? अगं अक्षय US मध्ये आहे की नाही, आता त्याच्याकडे रात्र झालेलीच नाही आहे, आता त्याच्याकडे संध्याकाळ झाली आहे गं. त्यावेळी रमा म्हणते, आई आजी मग काय झालं? आई आजी म्हणतात, अगं पण रात्रच नाही झालेली ना. रमा म्हणते, पण मला तर त्यांना इंडियन टाईमच्या हिशोबाने विश करायचं आहे ना आई आजी, कळलं? त्याबरोबर आई आजी म्हणतात, अच्छा असं होय, बरं, कर विश कर. रमा, खरंच तू माझ्या अक्षयसाठी इतके एफर्ट्स घेतेस हे बघून मला खूप बरं वाटतंय बघ. त्यावेळी रमा म्हणते, आई आजी, अहो असं काय बोलतंय, आता त्यांच्यासाठी मी नाही करणार तर दुसरं कोण करणार? आणि तुम्हाला माहिती आहे का, मी पुढच्या 25 वर्षांचा अलार्म लावून ठेवला यांच्या वाढदिवसासाठी. नाही म्हणजे मी तर तसं कधी विसरणार नाहीच, पण जर बाय चान्स मी कधी विसरलेच तर हा माझा अलार्म मला आठवण करून देईल अक्षयच्या वाढदिवसाची, आणि मी त्यांचा वाढदिवस कधीच नाही विसरणार. त्यावेळी मग आई आजी म्हणतात, खरंच गं बाई, माझा अक्षयला तू बायको म्हणून मिळालीस, खरंच तो खूप लकी आहे. त्यावेळी मग रमा ही लगेचच अक्षयला कॉल करते. अक्षयचा फोन बंद येत असतो. आता पुन्हा अलार्म वाजतो. रमा ही अलार्म बंद करते. आई आजी म्हणतात, काय गं, पुन्हा अलार्म वाजला तो? त्यावर रमा म्हणते, हो, आता तो प्रत्येक 10-10 मिनिटांनी वाजतच राहणार, जोवर हे विश करत नाही मी यांना तोवर. त्याबरोबर आई आजी म्हणतात, कठीण आहे बाबा रमा तुझं, खरंच. आणि मग लगेचच आई आजी ह्या झोपून जातात. तर रमा ही अक्षयला विश करण्यासाठी फोन करत तशीच बसून असते. आता ती त्या आठवणींमध्ये रमलेली असताना इथे आता रमाच्या हातात तिचा जो फोन असतो त्याचा अलार्म वाजतो. आता फोनचा अलार्म वाजल्याबरोबर रमा ताबडतोब फोनचा अलार्म बंद करते आणि फोन जवळ घेत म्हणत असते की, अक्षय, आज तुम्हाला विश करण्याची इच्छा आहे, पण मी विश नाही करू शकत आहे, कारण नाही करायचं आहे मला हे सगळं. आणि मग रमाला लगेचच पुन्हा जुने प्रसंग आठवू लागतात. तिला आठवत असतं, आई आजी तिला म्हणत असतात, रमा अगं काय चाललंय तुझं, झोप ना तू, किती वेळ झालाय बघ तरी आता. रमा, अगं बाळा झोप, काय झालं, तू अजून इतका वेळ का जागी आहेस? त्यावेळी रमा म्हणत असते, अहो आई आजी, बघा ना, यांचा फोनच बंद लागतो, यांना मी अजून विशच केलेले नाही आहे. त्यावेळी आई आजी म्हणालेलं असतात, अगं रमा मग काय झालं? अगं त्याचा फोन बंद असणं साहजिक आहे, आता तो US मध्ये आहे का नाही, त्याचा फोन सुरू होईल तेव्हा कर ना त्याला विश. आता ये बरं झोप. रमा, असा हट्टीपणा करू नको बरं, ये झोपून घे चल. त्यावेळी रमा म्हणते की नाही,
जोवर मी यांना विश करत नाही ना तोवर मी नाही झोपणार, कारण मलाच यांना पहिलं विश करायचं. त्यावेळी आई आजी म्हणाल्या होत्या की बरं बाई बरं, तुला काय हवं आहे ते तू कर, गुड नाईट. आणि मग आई आजी तेव्हा झोपून गेल्या. रमा हिला अक्षयचा फोन लागतच नसतो. मग शेवटी रमा काय करते, रमा चंद्राला म्हणते, हा चंद्र तर सगळीकडे असा सारखाच दिसत असेल ना. मग आयडिया. आणि मग ती चंद्राजवळ बोलते, आज तुम्हाला शुभेच्छा देता आल्या नाही म्हणून काय झालं, पण मी ह्या चंद्राजवळ माझ्या भावना सांगते. आणि मग तेव्हा रमा म्हणाली होती, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. रमाला आज ते सगळं आठवत असतं, पण तिच्याकडे पर्याय नसतो. गप्प बसून असते ती. मग आता तिला वाटतं की आपण काहीच करू शकत नाही आहोत. ती खूप हेल्पलेस फील करत असते. तर दुसऱ्या बाजूला अक्षय हा रात्रीचा झोपलेला असतो. इतक्यात त्या ठिकाणी आरोही आणि आई आजी येतात. आरोही आणि आई आजी ओरडत येतात, त्यामुळे अक्षय घाबरतो. पण मग आरोहीला बघून तो खुश होतो आणि म्हणतो, अच्छा मला विश करायला आलाय ना तुम्ही दोघी. आता आरोही म्हणणार असते, हो बाबा. आणि मग ती अक्षयला आता वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बाबा असं म्हणणारच असते. तोचपर्यंत तिथे शशिकांत मुकारदम येतात आणि शशिकांत मुकारदम आता आरोहीचं तोंड पकडतात आणि म्हणतात, वाटलंच होतं, मला वाटलंच होतं की तुम्ही दोघीजणी माझ्या प्लॅनची अशी माती करणारच. काय चाललं आहे तुमचं? मी म्हटलं आहे ना की अक्षयला पहिलं विश रमाच करणार म्हणून. मग रमाने विश केल्याच्या नंतर मग आपण विश करायचं, कळत नाही आहे का तुम्हाला? त्याबरोबर मग लगेचच अक्षय म्हणतो, बाबा होती का विश करेल मला? तर आई आजीसुद्धा म्हणत असतात, शशिकांत तू म्हणजे ना खरंच, पण ठीक आहे, तू जे ठरवलं आहेस ना तसंच होईल. अक्षयने पहिलं रमाकडनं विश घ्यावं अशी तुझी इच्छा आहे ना, चालेल, काही हरकत नाही. आरोही चालेल ना गं बाळा तुला? त्यावर आरोही म्हणते, ठीक आहे. तर शशिकांत मुकारदम हे अक्षयकडे बघून हसतात. अक्षय म्हणतो, बाबा विसरली असेल रमा माझा वाढदिवस, ती विश नाही करणार. त्यावर मग शशिकांत मुकारदम म्हणतात, ती विश करणार. तुझा फोन? त्याबरोबर अक्षय म्हणतो, फोन कुठे आहे माझा फोन? त्यावर शशिकांत मुकारदम म्हणतात, एंगेज करून ठेवला केव्हाच. अक्षय म्हणतो, एंगेज का? त्याबरोबर शशिकांत मुकारदम सांगतात, अरे मोठ्या टेचात येऊन म्हणून गेली होती ना रमा की खरोखर कोणी आरोही स्वरा आहे का नाही म्हणून. मग आता टेन्शन घेऊ देत की तिला, कोणाबरोबर एवढा रात्रभर हा बोलतोय, कोणाबरोबर बोलताना यांचा फोन एंगेज येतोय वगैरे वगैरे गोष्टींमुळे जरा तिला वाईट वाटू दे, कळलं का तुला? त्याबरोबर अक्षय म्हणतो, बाबा म्हणजे तुम्ही नको बाबा, हे बघा असलं काही करू नका, तुम्ही माझा फोन द्या बरं. त्यावर शशिकांत मुकारदम म्हणतात, गप, मी तुला फोन दिला तर तू लगेच रमाला कॉल करशील आणि तिच्याशी बोलशील, मी तुला काही फोन देत नाही. चला चला चला, आपण सगळेजण आता जाऊया इकडनं, चला झोपू दे त्याला, अक्षय तू झोपून घे, असं लगेचच आता शशिकांत मुकारदम म्हणतात. तर आई आजी म्हणत असतात, शशिकांत तू आणि तुझे प्लॅन खरंच. तर लगेचच आता आरोही म्हणत असते, ठरलं. मग जोवर बाबाला आता पहिलं विश आई करत नाही तोपर्यंत बाबाला विश कोणीही करणार नाही, तोपर्यंत बाबा वेटिंगवर. काय बाबा? त्याबरोबर मग अक्षय हा आरोहीला म्हणतो, तू ना. त्याबरोबर आई आजी म्हणतात, बरं चला आता रात्र झाली की नाही, आता झोपायचं आहे, चला झोपायला. अक्षय म्हणतो, बाबा असं काय करताय, अहो द्या ना माझा फोन मला. शशिकांत मुकारदम म्हणतात, अरे द्या ना फोन, द्या ना फोन. काय अक्षय, नाही म्हटलंय ना मी तुला, तुला विश जेव्हा रमा करेल त्यानंतरच मी तुला तुझा मोबाईल देईन, समजलं? त्यामुळे उगाचच्या उगाच तू आता मला कितीही जबरदस्ती केलीस तरीही काहीही उपयोग होणार नाही आहे. अक्षय म्हणतो, पण का असं करताय तुम्ही, ती विश करेल की मला. त्याबरोबर मग शशिकांत मुकारदम म्हणतात, पण जरा तिलासुद्धा त्रास होऊ दे, कळलं ना? त्यावेळी मग मात्र आता अक्षयकडे गप्प राहण्यावाचून कुठलाही पर्याय नसतो. आता इकडे शशिकांत मुकारदमांनी फोन काढून घेतलेला असतो. रमा विश करत असेल, रमाला फोन लागत नसेल, ती टेन्शनमध्ये असेल, या सर्व विचारांमुळे अक्षयलासुद्धा झोप लागत नाही आणि तोसुद्धा रात्रभर जागा राहतो दुसऱ्या बाजूला. तर इकडे रमा हिला अक्षयला विश करायचं असतं, पण तिला विश करता येत नाही, म्हणून मग आता रमासुद्धा रात्रभर जागी राहिलेली असते. मग शेवटी रमा उठून चंद्राकडे येते आणि चंद्राला म्हणत असते, ह्यांनी मला विचारलेला प्रश्न आजही आठवतोय मला. रमा, जर मी कधी तुझ्याजवळ नसलो आणि माझा फोनही लागत नसला तर तू काय करशील? तू मला वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा देशील? तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं, या चंद्रामार्फत, कारण हा चंद्र सगळीकडेच असतो ना, मग मी ह्या चंद्रामार्फत तुम्हाला शुभेच्छा देऊच शकते की. त्यामुळे आज मी पुन्हा तेच करते.
आणि मग रमा चंद्राजवळ येते आणि अक्षयला वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणते. आता अक्षयसुद्धा त्यावेळी गॅलरीतच उभा असतो आणि अक्षयसुद्धा आता चंद्राकडेच बघत असतो आणि रमाने इकडनं वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असं म्हटल्याबरोबर अक्षय लगेचच म्हणतो, थँक्यू रमा, शेवटी पहिलं विश तर मला तूच केलंस ना. रमा, तुला काय वाटतं, तुझ्या भावना माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत का? अगं, मला बरोबर तुझ्या भावना कळतात, तुझ्या भावना पोहोचतात माझ्यापर्यंत. तर इकडे आता गोडबोलेंना विचारते रमा, काय मग गोडबोले, आज बोर्डवरती कोणाचंही नाव लिहिलेलं दिसत नाही का हो? आज कोणाचा वाढदिवस नाही आहे का शाळेत? त्याबरोबर गोडबोले म्हणतात, नाही नाही मॅडम, आहे ना वाढदिवस, आज आपल्या अक्षय सरांचा वाढदिवस आहे. पण मराठेबाई अजून आलेल्या नाही आहेत ना, त्या आल्या की मगच त्या बोर्ड लिहितील. त्याबरोबर लगेचच आता रमा म्हणते, हो हो, अक्षय सरांच्या वाढदिवसाचा बोर्ड मराठे बाईंनीच लिहायला हवा. पण मग काय, तुम्ही विश केलं का नाही तुमच्या अक्षय सरांना? रात्रीच विश करायला हवं होतं मग तुम्ही तर. त्याबरोबर आता लगेचच पिऊन काका म्हणजेच गोडबोले काका सांगू लागतात की अहो मॅडम, मी तर फोन केला होता पण अक्षय साहेबांचा फोन रात्रभर एंगेज, म्हणून मग मी दुसऱ्या दिवशी आज सकाळी फोन केला तर सकाळी पण एंगेज. त्याबरोबर रमा म्हणते, काय अक्षय सरांचा फोन रात्रीही एंगेज होता आणि सकाळीही एंगेज होता, एवढा वेळ एंगेज होता फोन? त्याबरोबर आता गोडबोले म्हणू लागतात, अहो मग मॅडम, आता अक्षय सरांसारख्या माणसाचा फोन एंगेज नाही असणार तर काय, आणि एवढ्या भारी माणसाचा फोन एंगेज आहे म्हणजे आता आपण समजून जायचं काय एंगेज आहे ते, आहे की नाही? आपण आता काही बोलायलाच नको ना. त्यावेळी रमा म्हणते, गोडबोले, मी किती वेळा सांगितलं आहे तुम्हाला की तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष देत जा म्हणून, मग तुम्ही इथे काम करायला येता की नाही? मग कामं करत जा. त्यावेळी गोडबोले हसत असतात, ते गप्प बसतात आणि तिकडनं सॉरी मॅडम म्हणून जात असतात. तर रमा म्हणते, गोडबोले कुठे जात आहे? काम, फाईल ही घ्या. त्याबरोबर गोडबोले लगेचच रमाच्या हातातली फाईल कलेक्ट करतात आणि तिकडनं फाईल घेऊन निघून जातात. त्यानंतर मग आता लगेचच इकडे रमा ही विचार करू लागते, काय अक्षयचा फोन खरोखर रात्रभर एंगेज होता आणि त्यानंतर सकाळीसुद्धा एंगेज होता, एवढं कोणाबरोबर बोलत असतील हे, एवढं काय असेल यांचं, असा विचार रमा करू लागते. आणि या विचारांमुळे पुन्हा एकदा रमा ही पूर्णपणे रेस्टलेस होऊन गेलेली असते, कारण रमाच्या मनात आता सतत तेच प्रश्न फिरत असतात की एवढे अक्षय कोणाबरोबर बोलत असतील, एवढं कोण असेल की जी आता त्यांच्याबरोबर अशी रात्रभर गप्पा मारत असेल? कामं नाही आहेत का यांना? रात्री नेहमी लवकर झोपणारे हे असे रात्रभर जागे राहतात. त्याबरोबर मग दुसरीकडे आता अक्षयच्या वाढदिवसाची पार्टी सुरू झालेली असते. आरोही म्हणत असते, अरे बाबा थांब, फोटो कुठे काढतोयस? आईशिवाय आपली फॅमिली पूर्ण कशी होईल? आणि मग आता आरोही म्हणते, आई ये ना गं लवकर. आता रमा घरात येणारच असते, इतक्यात मागून स्वरा येते आणि म्हणते, सॉरी मला यायला थोडासा लेट झाला आहे, सॉरी. आणि मग लगेचच ती आतमध्ये येते आणि अक्षयबरोबर ती फोटो काढते. आता हे बघून रमाला खूप वाईट वाटतं. मग रमा आल्या पावली माघारी फिरत असते. त्यावेळी मागून स्वरा स्वतःहून येते आणि रमाला म्हणते, हाय स्वरा, आणि हात मिळवायला हात पुढे करते. त्यावेळी अक्षयसुद्धा तिकडे येतो आणि अक्षय रमाला म्हणतो, स्वराला भेटायचं होतं ना, ही आहे स्वरा. त्याबरोबर स्वरा खुश होते. तर अक्षय हा रमाला म्हणत असतो, नक्की यायचं माझ्या आणि स्वराच्या लग्नाला. आणि मग तो आणि स्वरा दोघंजणं एकमेकांबरोबर बोलू लागतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.